आणि सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे बेस्ट पतपेढी कुणाच्या ताब्यात या संदर्भातली। बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची आज निवडणूक होतीये आणि या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती झालेली आहे। बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवतीये, तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपच्या 5 संघटनांचं संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानामध्ये। गेल्या 4 वर्षांपासून रखडलेली बेस्ट पतपेढीची ही पंचवार्षिक निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होतीये, त्यामुळे निश्चितच या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा जलवा चालतो आहे का हे बघायचं आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं खरं तर लक्ष असेल। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे आंबेडकरांच्या याचिकेवरची सुप्रीम सुनावणी संदर्भातली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। ही याचिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेली आहे आणि यामध्ये विशेषतः निवडणूक आयोगाने संध्याकाळी 6 नंतर टाकलेल्या तब्बल 76 लाख मतांचा डेटा हा जतन करून न ठेवण्याबाबत गंभीर आक्षेप नोंदवलेला आहे। त्यामुळे या याचिकेवरची सुनावणी दरम्यान आता काय होणार याबाबतची उत्सुकता अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे। तिसरी लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणुकी संदर्भातली। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची आज बैठक होणार आहे। संसद भवनमध्ये सकाळी 10 वाजता इंडिया आघाडीची ही बैठक असेल। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होतीये आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या संसद भवनातल्या कार्यालयात इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। एनडीएनं महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल CP राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी आता रिंगणामध्ये उतरवलेले आहे। त्यामुळे इंडिया आघाडी आपला उमेदवार रिंगणामध्ये उतरवणार की ही निवडणूक बिनविरोध होणार याकडे आता लक्ष लागले आणि अर्थातच याची रणनीती आजच्या या बैठकीमध्ये ठरणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष असेल।